प्रमुख नेमणुका. त्याच्यामध्ये पहिली नेमणूक आहे हिरालाल समारिया. हिरालाल समारिया यांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूक झाली. ते तेलंगणा केडरचे IAS अधिकारी आहेत. यशवर्धन सिन्हा नंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली. पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त आहेत. पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त आहेत. मुख्य माहिती आयोग 12 ऑक्टोबर 2005ला स्थापन झाला. याची नियुक्ती 5 वर्षासाठी व 65 वर्षापर्यंत 5 वर्ष 65 वर्षापर्यंत करण्यात येते. कार्मिक मंत्रालयाअंतर्गत येतो. मुख्य माहिती आयोग कार्मिक मंत्रालयाअंतर्गत येतो. नंतर बिमस्टेक्सच्या सरचिटणीसपदी इंद्रमणी पांडे यांची नेमणूक केली. बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी इंद्रमणी पांडे यांची नेमणूक करण्यात आली. पहिल्याच भारतीय आहेत. त्या पहिल्याच भारतीय आहेत. तेंजिल लेकफेल भूतानचे अधिकारी आहेत. त्यांच्या जागी इंद्रमणी देशपांडे यांची बिमस्टेकचे सरचिटणीसपदी नेमणूक करण्यात आली. इंद्रमणी देशपांडे हे 1990चे IFOS इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमधले अधिकारी आहेत. ओमानमध्ये भारताचे राजदूत होते. 1997ला बिमस्टेक स्थापन करण्यात आली. याच्यामध्ये 7 देश आहेत. जगाच्या लोकसंख्येच्या 21% भाग याच्यामध्ये आहे. तर GDP सगळ्यांचा बिमस्टेकचा GDP $3.8 आहे. $3.8 आहे. रेल्वे बोर्डच्या CEOपदी जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली. रेल्वे बोर्डच्या CEOपदी जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली. त्या पहिल्या महिला आहेत. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ही नेमणूक असणार आहे. अनिल कुमार लाहोटी यांच्या जागी यांची नेमणूक करण्यात आली. त्या 1988च्या IRTS अधिकारी आहेत. कोरमध्येही काम केलेलं आहेत. ढाका येथे 4 वर्ष सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. बीबीसीच्या अध्यक्षपदी समीर शाह यांची नेमणूक करण्यात आली. रिचर्ड शार्प यांची जागा त्यांनी घेतली. जन्म औरंगाबादमध्ये झालेला आहे. 2019मध्ये त्यांनी CBE सन्मान मिळाला होता. ज्युनिपर नावाची कंपनी आहे. दूरचित्रवाणी कंपनी, नभवाणी कंपनीचे ते CEO आहेत. 2007 ते 10 बिगर कार्यकारी संचालक होते BBCचे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणच्या अध्यक्षपदी प्रकाश श्रीवास्तव यांची नेमणूक करण्यात आली. NGTच्या अध्यक्षपदी प्रकाश श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली होते. शिवकुमार यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. ते प्रकाश श्रीवास्तव हे 2008मध्ये मध्यप्रदेशच्या उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होते. 2021-23मध्ये कोलकाता हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश होते. प्रकाश श्रीवास्तव NGTचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. NGT राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण याची स्थापना 8 ऑक्टोबर 2010ला करण्यात आली. भोपाळ, पुणे, कोलकाता, चेन्नई इथं मुख्यालय आहे किंवा इथं कार्यालय आहे. सुप्रीम कोर्टचा न्यायाधीश किंवा हायकोर्टचा मुख्य न्यायाधीशची नेमणूक अध्यक्ष म्हणून करता येते. CCIच्या अध्यक्षा रवनीत कौर यांना नेमणूक करण्यात आली आहे. CCI कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी रवनीत कौर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. 5 वर्षासाठी ही नेमणूक राहणार आहे. पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. याआधी हंगामी अध्यक्ष म्हणून संगीता वर्मा यांनी काम केलं होतं. 1988ला पंजाब कॅडरच्या IAS अधिकारी आहेत. 2017 ते 19 भारत पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्ष होत्या. त्या 2017 ते 19मध्ये 2013 ते 2017 औद्योगिक धोरणचे सहसचिव होत्या. 1991ला रौप्य पदक मिळालं होतं जनगणनेसाठी. 1991ला रौप्य पदक मिळालं होतं. 2019ला इन्स्टिट्यूट ऑफ द साऊथ एशियन वुमन अवॉर्ड त्यांना भेटला होता 2019ला. कुणाला? तर रवनीत कौर यांना. CCI स्पर्धा आयोग आहे. याच्यामध्ये बघा 2002च्या कॉम्पिटिशन कायद्यानुसार याची नेमणूक करण्यात आली होती. याच्यामध्ये 1+600 सदस्य असतात आयोगामध्ये. 14 ऑक्टोबर 2003ला याची स्थापना झाली होती. 14 ऑक्टोबर 2003ला स्थापन झाला होता कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. धनेंद्र कुमार हे पहिले अध्यक्ष होते. CBIचे नवीन महासंचालक प्रवीण सूद यांची नेमणूक करण्यात आली होती. कर्नाटकचे DGP होते. 2 वर्षासाठी नेमणूक त्यांची असणार आहे. सुबोध जयस्वाल यांच्या जागी ते आलेले आहेत. आणि 1986चे IPS अधिकारी आहेत. 1963ला CBIची स्थापना झाली. 1963ला CBIची स्थापना झाली होती. संतानम समितीच्या शिफारसीनुसार CBI स्थापन झाली होती. CBIची स्थापना झाली होती. मंत्रालय कार्मिक मंत्रालयाच्या अंतर्गत CBI येतं. UNOOSA च्या संचालकपदी आरती होलीमैनी यांची नेमणूक करण्यात आली. UN बाह्य अंतराळ व्यवहार कार्यालय UNचे बाह्य अंतराळ व्यवहार कार्यालयाच्या अध्यक्ष यांच्या संचालकपदी
आरती होलामैनी यांची नेमणूक करण्यात आली होती. सिमोनेटा डी पिपो इटली यांची जागा घेतली होती. युकेच्या त्या नागरिक आहेत. आरती होलामैनी ह्या ब्रिटनच्या नागरिक आहेत. 1958मध्ये UNOOSA UN बाह्य अंतराळ व्यवहार कार्यालय ची स्थापना 1958ला झाली. व्हिएन्ना येथे मुख्यालय आहे. रॉच्या प्रमुखपदी रवी सिन्हा आले. रॉच्या प्रमुखपदी रवी सिन्हा यांची नेमणूक करण्यात आली होती. रॉची स्थापना 1968मध्ये झाली. 29 सप्टेंबर 1968मध्ये रॉची स्थापना करण्यात आली होती. 1988च्या छत्तीसगडचे IPS अधिकारी आहेत रवी सिन्हा आणि 29 सप्टेंबरला स्थापना झाली. WMOच्या महासचिव सेलेस्टा साऊलो, WMOच्या महासचिवपदी सेलेस्टे साऊलो यांची नेमणूक करण्यात आली. पहिल्या महिला महासचिव आहेत. 2014 पासून अर्जेंटिना राष्ट्रीय हवामान सेवेच्या संचालक आहेत. WMOच्या पहिल्या उपाध्यक्ष आहेत कोण? सेलेस्टा साऊलो. 2018मध्ये 2019ला पेटेरी तालास यांच्या जागी त्यांची नेमणूक झाली होती. WMOच्या महासचिवपदी सेलेस्टा साऊलो. WMOचे अध्यक्ष अब्दुल अल मंडोस हे WMOचे वर्ल्ड मेटेरोलॉजिकल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अब्दुल्ला अल मंडोस UAEचे आहेत. 4 वर्षासाठी त्यांची नेमणूक असणार 2023 ते 27साठी. तिसरे उपाध्यक्ष मृत्युंजय महापात्रा हे तिसरे उपाध्यक्ष आहेत. पहिले उपाध्यक्ष दाऊदा कोनारो, इयॉन मॉरेन आयरिश आहेत दुसरे आणि तिसरा आहे मृत्युंजय महापात्रा. केंद्रीय दक्षता आयोगाच्या CVC दक्षता आयोगाचे आयुक्त प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची दक्षता आयोगाचे आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. सुरेश एन पटेल यांच्या जागी त्यांची नेमणूक करण्यात आली. ते आसाम मेघालय कॅडरचे IAS अधिकारी आहेत. समन्वय सचिव होते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे. CVCची स्थापना 1964ला करण्यात आली होती. 2003ला वैधानिक दर्जा दिला. संतानम समितीच्या शिफारसीने CVC स्थापन करण्यात आली होती. 465 आयुक्ताचा 4 वर्षाचा कार्यकाळ आणि 65 वर्षापर्यंत ते करू शकतात. आयुक्त म्हणून काम करू शकतात. नेमणूक राष्ट्रपती करतात. PFCच्या MD आणि चेअरमनपदी परमिंदर चोप्रा यांची नेमणूक करण्यात आली होती. PFC 2005 पासून PFCमध्ये काम करतायत. याआधी NHPC व PGCIL काम केलेलं आहे. सर्वात मोठी नॉन बँकिंग वित्तीय कंपनी आहे PFC. सर्वात मोठी नॉन बँकिंग वित्तीय कंपनी कोणती आहे? PFC. 1986ला स्थापन झालेली आहे. दिल्ली येथे मुख्यालय आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. NCDRC राष्ट्रीय ग्राहक निवारण विवाद आयोग अध्यक्ष AP साई यांच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. मद्रास व पाटणाचे मुख्य जज होते. मद्रास व पाटणा येथे ते मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेले आहे. 1988ला NCDRCची स्थापना करण्यात आली. अर्थ व न्यायिक वैधानिक विभागाअंतर्गत ते काम करतात. सुप्रीम कोर्टचे जज, हायकोर्टचे चीफ जज वर्तमान आणि निवृत्त यासाठी लागतात. सुप्रीम कोर्टचे जज किंवा हायकोर्टचे चीफ जज लागतात. वर्ल्ड बँकच्या अध्यक्षपदी अजय बंगा यांची नेमणूक करण्यात आली. पहिले भारतीय अमेरिकन ठरले आहेत. डेव्हिड मालपासच्या जागी ते आलेले आहेत. 10 नोव्हेंबर 1959 रोजी पुण्यात जन्म झाला. 1981ला नेस्ले इंडिया मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम केलं. 2007ला USAची सिटिझनशिप. 2016ला पद्मश्री मिळाला होता. 16वे अध्यक्ष कोण झालेत? अजय बंगा. नंतर WMOच्या बाह्य लेखा परीक्षकपदी मुर्मूंची नेमणूक केली. मीनाक्षी चंद्रप्रकाश मुर्मू यांची नेमणूक करण्यात आली. 2024 ते 27साठी WHOचे बाह्य लेखा परीक्षक. ILOचे 2024 ते 27 आहेत. 2024 UN महालेखा परीक्षक आहेत. उपाध्यक्ष पॅनलचे उपाध्यक्ष आहेत ते. FAO 2020 ते 25. ICA 2022 ते 27. आंतरसंसदीय संस्था 2020 ते 22 आहेत. राष्ट्रीय शास्त्र प्रतिबंधक संस्था 2021 ते 23. WHO 2024. 2+ आहेत. भारताचे कॅग आहेत ते कोण? मीनाक्षी चंद्रप्रकाश मुर्मू. नंतर UNDROIT इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द युनिफिकेशन ऑफ द प्रायव्हेट लॉ. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द युनिफिकेशन ऑफ द इंटरनॅशनल प्रायव्हेट लॉ. उमाशेखर यांची नियुक्ती केली होती. अँड्रॉइडच्या तिथं उमाशेखर मुख्यालय रोम येथे आहे. नियुक्ती 59 पैकी 45 पडली होती. 59 पैकी 45 यांना पडलेली होती. डोनाल्ड टस्क पोलंडचे PM आहेत. डोनाल्ड टस्क कुठले PM आहेत? पोलंडचे PM आहेत. 2024 ते 19 EUचे अध्यक्ष होते. 2007 ते 14 PM होते.
दिनेश त्रिपाठी नौदल उपप्रमुख आहेत. दिनेश त्रिपाठी नौदलचे उपप्रमुख आहेत. तरुण सोबती संजय महिंद्रा यांच्या जागी तरुण सोबती संजय महिंद्रा यांच्या जागी ते आलेले आहेत. IDFCच्या संचालक मंडळावरती देवेन पारेख यांची नेमणूक करण्यात आली होती. IDFCच्या संचालक मंडळावरती देवेन पारेख यांची नेमणूक करण्यात आली होती. ते वायडेनने पाठवले होते त्यांना. देव शर्मा न्यू साऊथ वेल्स ऑस्ट्रेलियाचे सिनेटर आहेत. देव शर्मा न्यू साऊथ वेल्सचे ऑस्ट्रेलियाचे सिनेटर आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भारतीय वंशाचे खासदार आहेत. कोण? देवेन शर्मा किंवा देव शर्मा. कांचन देवी मध्य प्रदेश 1991 केडरचे अध्यक्ष आहेत. भारतीय वनसेवेतील आहेत. ICFR इंडियन काउन्सिल फॉर द फॉरेस्ट रिसर्च आणि याचे अध्यक्ष कोण आहेत? कांचन देवी आहेत. जेवियर मिलेई अर्जेंटिनाच्या अध्यक्षपदी कोण आहेत? जेवियर मिलेई बसतात अर्जेंटिनाच्या अध्यक्षपदी. दिनेश त्रिपाठी नौदल उपप्रमुख आहेत. डोनाल्ड टस्क पोलंडचे PM आहेत. डोनाल्ड टस्क पोलंडचे PM आहेत. एअरफोर्स निरीक्षण सुरक्षा विभागच्या महासंचालकपदी मकरंद रानडे. एअरफोर्स निरीक्षण सुरक्षा विभाग महासंचालकपदी मकरंद रानडे यांची नेमणूक करण्यात आली. क्रिस्टोफर लॅक्सन न्यूझीलंडचे PM आहेत. क्रिस्टोफर लॅक्सन न्यूझीलंडचे PM आहेत. SPGचे संचालक आलोक वर्मा UPचे केंद्र 1991चे ते IPS अधिकारी आहेत. SPGचे संचालक. कोकण रेल्वे मध्य प्रदेशचे चेअरमन आहेत. कोण? कोकण रेल्वे MD आणि मॅनेजिंग अँड डायरेक्टर संतोष कुमार झा. कोकण रेल्वेच्या इथे नेमणूक करण्यात आलेली आहे. संतोष कुमार झा IRTS अधिकारी आहेत 1992चे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या सचिवपदी सुरेश काकानी यांची नेमणूक करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाच्या सचिवपदी सुरेश काकानी यांची नेमणूक करण्यात आली. इन्स्टिट्यूट ऑफ द सिव्हिल इंजिनियरचे अध्यक्ष अनुषा शाह यांची नेमणूक करण्यात आली होती. पहिल्या भारतीय वंशाच्या आहेत त्या. URची संस्था आहे ती. विन गोपाल न्यू जर्सीमधून 3 वेळा सिनेट आहेत. काय त्याचं नाव? विन गोपाल न्यू जर्सीमधून 3 वेळा सिनेटर आहेत. भारतीय सर्वे और जनरल हितेश कुमार मकवाना. भारतीयाचे सर्वेअर आणि जनरल कोण आहेत? हितेश कुमार मकवाना. तमिळनाडूचे IAS अधिकारी आहेत. भारताचे सर्वेअर और जनरल दिनेश कुमार मकराना. RBIच्या नवीन कार्यकारी संचालकपदी मनोज मिश्रा यांची नेमणूक करण्यात आली होती. श्री सोमनाथ ट्रस्टच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदीची नेमणूक करण्यात आली होती 5 वर्षासाठी. सशस्त्र सेना न्यायाधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र मेनन. 4 वर्षासाठी. दिल्लीत चीफ जस्टिस होते राजेंद्र मेनन. मलेशियाचा राजा 17वा सुलतान इब्राहिम इस्करंद 17वा राजा आहे. IRCTCचे अध्यक्ष संजय कुमार जैन. कमला लखबीर इंडोनेशियामध्ये राजदूत USAच्या. हुडकोचे अध्यक्ष संजय कुलश्रेष्ठ 1970ला स्थापन झाली. हुडको गृहनिर्माण, पायाभूत सुविधा, वित्तपुरवठा आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ अध्यक्ष MD मिनेश शाह अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? मिनेश शाह. महाराष्ट्राचे नवीन कृषी आयुक्त प्रवीण गेडाम. नवीन कृषी आयुक्त प्रवीण गेडाम आहेत. अरविंदम बागची UN व इतर औद्योगिक संस्थांचे स्थायी प्रतिनिधी आहेत. अरविंदम बागची म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 1995चे ते IFOS अधिकारी आहेत. कोण? अरविंदम बागची. आणि क्रोएशियाचे राजदूत आहेत व्हाईस हाय कमिशनर आहेत श्रीलंकेचे. चहा बोर्डचे अध्यक्ष अमरदीप सिंग भाटिया. केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाने स्थापन केली चहा बोर्ड. आणि सौरव पहाटी उपाध्यक्ष आहेत. इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स पंकज बोरा अध्यक्ष असतील. 1968ला स्थापन झालेली आहे. इंटरनॅशनल रायफेझन युनियन नेदोन आझादे पहिला महिला ठरल्या आहेत. 53 सदस्य संस्था आहेत. 1968 असून बॉर्न जर्मनी 3रा टप्पा आहे. 3रा आहेत त्या. ओके. मुनीश कपूर RBIचे कार्यकारी संचालक आहेत. मुनीश कपूर RBIचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. GICचे अध्यक्ष रामास्वामी नारायणन आहेत. SBIचे अध्यक्ष दिनेश खारा यांना मुदतवाढ दिलेली आहे. माय गव्हर्नमेंटचे CEO आकाश त्रिपाठी 1998ला IAS अधिकारी झाले होते इंडियाचे. नंतर केविन मॅककार्थी यांना हाऊस ऑफ द रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षपदावरून हकललं. कोणाला?
केविन मॅककार्थी इतिहासातील पहिलीच घटना आहे. BROचे संचालक आहेत लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासने. MPSCचे अध्यक्ष रजनीश शेठ 1988चे IPS अधिकारी आहेत. रजनीश शेठ MPSCचे अध्यक्ष आहेत. स्लोवाकियामध्ये रॉबर्ट फिको यांचा पराभव झाला होता. इंडिया न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष राकेश शर्मा आहेत. इंडिया न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष राकेश शर्मा आहेत. मालदीवच्या अध्यक्षपदी मालदीवच्या अध्यक्षपदी महम्मद मुअज्जम. मालेचे महापौर आहेत ते. इंटेल इंडियाचे अध्यक्षपदी गोकुल सुब्रमण्यम आहेत. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे N शांतकुमार आहेत. प्रेस ट्रस्ट ऑफ द इंडियाचे अध्यक्ष N शांतकुमार आहेत. म्हैसूरचे सलग 2 वेळा अध्यक्ष झालेले आहेत. कोण? N शांतकुमार. ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया सौरभ गुप्ता पॅराको LTDचे आहेत. ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया. दिनेश दासा UPSCचे सदस्य आहेत. मनोज सैनीने शपथ घेतली होती. GPSCचे गुजरातचे माजी अध्यक्ष आहेत. UADAIच्या CAE पदी यांना मुदतवाढी. अमित अग्रवाल आहेत. वैधानिक व 2006 स्थापन झालेला आयोग आहे. सायमा वाजेद शेख हसीनाची मुलगी आहे. WHOच्या आग्नेय आशियाच्या प्रादेशिक संचालक झाले आहेत. त्या WHOच्या आग्नेय आशियाच्या प्रादेशिक संचालक झाले आहेत. नेपाळच्या शंभूप्रसाद आचार्याचा पराभव केला होता. मतदानात म्यानमार गैरहजर होते. ओके. कोल इंडिया लिमिटेडच्या PM प्रसाद CEO आणि MD असतील. नीती आयोगाचे CEO BVR सुब्रमण्यम चौथे आहेत. 2 वर्षासाठी नेमणूक आहेत. MTIचे नीतीचे ते नीती आयोगाचे अध्यक्ष. नीती आयोगाच्या CEO पदी BVR सुब्रमण्यम यांची CEO पदी नेमणूक झालेली आहे. BVR सुब्रमण्यम चौथे आहेत. 2 वर्षासाठी. BVR सुब्रमण्यम नीती आयोगाचे CEO म्हणून BVR सुब्रमण्यम 2 वर्षासाठी नेमणूक झालेली आहे. अणुऊर्जा सचिवपदी अजित कुमार मोहंती आहेत. 13वे अध्यक्ष आहेत. KM व्यास नंतर 13वे अध्यक्ष आहेत. अणुऊर्जाच्या सचिवपदी अजित कुमार मोहंती आहेत. इंडियन डेव्हलपमेंट बँकच्या प्रमुखपदी डिल्मा रोसेफ. NDBच्या अध्यक्षपदी प्रमुखपदी डिल्मा जोसेफ पहिल्या महिला आहेत. ब्राझीलच्या आहेत. याआधी मार्कस टार्जो होतं. LICच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ मोहंती यांची नेमणूक करण्यात आली होती. याच्यानंतर निधन वार्तामध्ये पहिली फातिमा बीबी 23 नोव्हेंबरला यांचं निधन झालेलं आहे. 1983 ते 1989 केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या. 1989 ते 92 सुप्रीम कोर्टमध्ये जज होत्या. पहिल्या महिला जज आहेत. 1993 ते 97 मानव हक्क आयोगाच्या सदस्य होत्या. आणि 1997 ते 2001 तामिळनाडू राज्याच्या राज्यपाल होत्या फातिमा बीबी. 2023ला केरळ प्रभाकर पुरस्कार त्यांना मिळाला होता. निथिपवाईले धीरा वनिता माहितीपट आहे फातिमा बीबींच्या जीवनावरचा. बार काउन्सिल परीक्षेत त्या गोल्ड मेडलिस्ट होत्या. नंतर आहे डॉक्टर MS स्वामीनाथन हरित क्रांतीचे जनक. 28 सप्टेंबरला निधन झालं. 1987ला जागतिक अन्न पुरस्काराचे विजेते आहेत. UNEPने त्यांना आर्थिक पर्यावरणाचे जनक म्हटलेले आहे. इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटचे फिलिपाईन्सच्या महासंचालक होते. फिलिपाईन्सच्या इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटचे ते महासंचालक होते. युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचरचे अध्यक्ष होते. IUCNचे ते अध्यक्ष होते. नंतर 1999मध्ये 20 वर्षात प्रभावी व्यक्तीमध्ये समावेश करण्यात आला होता. गांधीजी, रवींद्रनाथ टागोर आणि यांचा. 2004मध्ये राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष होते. 2004चा जो राष्ट्रीय शेतकरी आयोग होता त्याचे अध्यक्ष होते. नाविक संशोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. 1990च्या एनर्जी एव्हरग्रीन रिव्हॉल्युशन हा शब्द त्यांनी तयार केला. एव्हरग्रीन रिव्हॉल्युशन हा शब्द 1990लाच तयार केला. 1967, 1972, 1989, 2023 पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि 1972ला पद्मभूषण आणि 1989ला पद्मविभूषण आणि 2023ला भारतरत्न. अल्बर्ट आइन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार 1986ला त्यांना मिळाला होता. नादो महानवर 3 ऑगस्ट 2023ला रानकवी म्हणून ओळख आहे. 2000ला साहित्य अकादमी भेटला होता. 2003ला निसर्गरत्न 2011ला जनस्थान पुरस्कार भेटला होता.
नंतर 2004ला कृषीरत्न, 2011ला जनस्थान कादंबरी. गांधारी अजिंठा ही कादंबरी कुणी काढली? नादो महानवरांनी. 1988 78 ते 84, 90 ते 95 एम.एल.ए होते. 2013ला विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार भेटला होता. 2013ला विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2013ला मिळाला होता. नंतर हेनरी किसिंजर 1973ला विवाह दिला होता नोबेल. 1967ला व्हिएतनाममध्ये USAचे परराष्ट्र खात्याचे मध्यस्थ होते. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते आणि परराष्ट्र मंत्री पण होते. मनोहर सिंग गिल ECIचे मुख्य आयुक्त होते. मनोहर सिंग गिल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे मुख्य आयुक्त आहेत. 1996ला ते 2001. 1996 ते 2001चे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे मुख्य आयुक्त होते. 96 ते 2001ला EVM यांच्याच काळात आली होती. 1996 ते 2001. मनोहर सिंग गिल हे 2000चा पद्मविभूषण भेटला होता. पंजाबचे कृषी सचिव होते. ॲग्री कॉर्पोरेशन हिमालयन वंडर बुक लिहिले होते त्यांनी. हिमालयन वंडर ॲग्री कॉर्पोरेशन यांनी लिहिलं होतं. मनोहर सिंग गिल. बिंदेश्वर पाठक टॉयलेट मॅन ऑफ द इंडिया सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक आहेत. 1970ला स्थापन झालेले सुलभ इंटरनॅशनल. स्वच्छ रेल मिशनचे अँबॅसेडर आहेत. 2017ला द मेकिंग ऑफ द लिजंड मोदीवरती पुस्तक लिहिलं होतं कोणी? बिंदेश्वर पाठकने. 2016ला गांधी शांतता पुरस्कार विथ अक्षय पात्र फाउंडेशनवर भेटला होता. फ्रेंच जपानचे पुरस्कार भेटले होते त्यांना. हरी नरके 9 ऑगस्ट 2023ला निधन झालं होतं. महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख होते. महात्मा फुले अध्यासन प्राध्यापक आहेत. समता परिषद भांडारकर प्राच्य विद्यामंडळाचे उपाध्यक्ष होते. स्मृतिप्रित्यर्थ वाचक पुरस्कार नितीन वैद्य देणार आहेत. शिष्यवृत्ती 5 जणांना दिली जाणार आहे. प्रकाश सिंह बादल 5 वेळा CA मध्ये 10 वेळा आमदार होते. 1996 ते 2008 शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष होते. 3 वेळा पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेता होते. तर 2015ला त्यांना पद्मविभूषण दिला होता मोदीजींच्या काळात. इम्रोज कवी चित्रकार यांचं नाव इंद्रजित सिंग आहेत. इंद्रजित सिंग. नंतर आहे मोहिनी गिरी 2007ला पद्मभूषण भेटला होता. 1995-98ला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष होते. 1995-98 राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. 1972ला वॉर विडोज असोसिएशन स्थापन केली ती. नंतर आहे रेफात अलारीर पॅलेस्टिनी कवी आहेत. वी आर नॉट नंबर्स संस्थेचे संस्थापक आहेत. थांगाडालांग त्रिपुराचे प्रसिद्ध बासरीवादक आहेत. त्रिपुराचे प्रसिद्ध वाद्यक आहेत. 2019ला पद्मश्री मिळाला होता. डॉक्टर S बद्रीनाथ शंकर नेत्रालयाचे संस्थापक आहेत. 2010ला डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली होती. S व्यंकटरमण 1990 ते 92 18वे RBIचे गव्हर्नर आहेत. S व्यंकटरमण 1985 ते 89 केंद्रीय अर्थसचिव होते. 1985 ते 89 केंद्रीय अर्थसचिव आहे ते. A.S. बायट नोव्हेंबर 2023ला निधन झालं होतं. पजेशन कादंबरीसाठी बुकर पारितोषिक मिळालं होतं. पजेशन कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक मिळालं होतं. पजेशन कादंबरीसाठी कुणाला भेटलं होतं? A.S. बायट यांना. तर चिल्ड्रन बुक 2009साठी त्यांना शॉर्टलिस्ट केलं होतं. चिल्ड्रन बुकसाठी. पद्मनाभम आचार्य BJPचे नागालँडचे राज्यपाल. ABVPचे अनेक वर्ष अध्यक्ष होते. पद्मनाभन आचार्य नागालँडचे राज्यपाल होते. ध्रुव नारायण घोष SBIचे 12वे अध्यक्ष. 1985 ते 1989 त्यांची अध्यक्ष होते. बबनराव डाकणे 1990-91ला ऊर्जा राज्यमंत्री होते. JDचे विलचे पहिले वंजारी खासदार होते बबनराव डाकणे. 1978 ते 80 राज्यात कॅबिनेट मंत्री होते. 88-89ला उपसभापती होते. 1981-82ला विरोधी पक्षनेते होते. बिशन सिंग बेदी 1970ला पद्मश्री भेटलेला आहे. 1970ला पद्मश्री भेटला आहे. 2004च्या CK नायडू जीवन गौरव पुरस्कार भेटलेला आहे. मार्टी अहतसारी 2009-10ला फिनलँडच्या मार्टी अहतिसारी 2009-10ला फिनलँडचे 10वे राष्ट्राध्यक्ष होते. मार्टी अहतिसारी 1994 ते 2000ला फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष होते. 2008मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. लुईस ग्लक 2020चा साहित्य नोबेल पुरस्कार आहे. लुईस ग्लकला 2020चा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. 1993 पुलित्झर भेटला होता. 2019ला नॅशनल बुक अवॉर्ड मिळाला होता. बोर्लोगेन पुरस्कार मिळाला होता. जयंत महापात्रा न्यूमोनियाने मृत्यू झाला. जयंत महापात्रा इंग्रजी कवितेसाठी
साहित्य अकादमी पुरस्कार मिळणारे एकमेव आहेत. इंग्रजी कवितेसाठी रिलेशनशिप्स कविता संग्रहासाठी 2009ला सार्क साहित्य पुरस्कार भेटला. 2019ला पहिले साहित्य अकादमीचे फेलोशिप होते. इंग्रजी कवी आहेत CR राव. 2023 इंटरनॅशनल प्राईज इन स्टॅटिस्टिक्स CR राव इंटरनॅशनल प्राईज इन स्टॅटिस्टिक्स आहे. 1969ला पद्मभूषण आहे. 2001ला पद्मविभूषण आहे. 2001ला पद्मविभूषण, 1969ला पद्मभूषण, 2023ला इंटरनॅशनल प्राईज इन स्टॅटिस्टिक CR राव यांना भेटलेलं आहे. संख्याशास्त्रातील नोबेल मिळालेलं आहे त्यांना. US अरुणाचलम 1985ला पद्मभूषण, 1990ला पद्मविभूषण, 2015ला जीवन गौरव भेटला होता DRDOचा अरुणाचलम यांना. नंतर नितीन देसाई कला विश्वातील विश्वकर्मा आहेत. 4 वेळा कला दिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. 1993ला भूकंप पहिला पुरस्कार भेटला होता, त्यांचा मूवी आहे तो. 2005ला कर्जतमध्ये 52 एकरात एक सेट तयार केला त्यांनी कर्जतमध्ये. विल्यम फिडकिन द फ्रेंच कनेक्शन 197 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ऑस्कर मिळाला होता याला. द फ्रेंच कनेक्शन 1970ला भेटला होता, 71ला भेटला होता विल्यम फिडकिनला. सरोजा वैद्यनाथ भरतनाट्यमचे गुरु आहेत. सरोजा वैद्यनाथन भरतनाट्यम गुरु आहेत. 2002ला पद्मश्री मिळालेला आहे. 2013ला पद्मविभूषण भेटलेलं आहे. 2023ला साहित्य अकादमीच्या फेलोशिप आहेत. सरोजा वैद्यनाथन भरतनाट्यमच्या गुरु आहेत. सरोजा वैद्यनाथन भरतनाट्यमच्या गुरु आहेत. 2009-10ला मध्य प्रदेश सरकारकडून कालिदास सन्मान मिळालेला आहे. ग्लेडा जॅक्सन UKच्या आहेत त्या. ग्लेडा जॅक्सन 1971ला वुमन इन लव्ह, 1974ला टच ऑफ द क्लॉथ्स आणि 1997ला परिवहन मंत्री होत्या. 2 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला होता. 1997ला परराष्ट्र परिवहन मंत्री भेटला ग्लेडा जॅक्सन यांना. सुलोचना लाटकर 50 मराठी चित्रपटात 250 हिंदी चित्रपटात काम केलेले. 1943ला चिरंतन संसारमधून पदार्पण केलं. 2009ला महाराष्ट्र भूषण, 2004ला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. रॉबर्ट इमर्सन लुकास 1995 इकॉनॉमिक्सचं नोबेल मिळालं होतं त्यांना. 1995ला रॉबर्ट इमर्सन लुकास. नंतर लक्ष्मण केवटे पहिल्या MSRTCचे वाहक आहेत. 1 जून 1948ला लक्ष्मण केवटे. नंतर जॉर्डन मूर इंटेल कंपनीचे सहसंस्थापक आहेत. 1968ला स्थापन झाली ती. इंटेल कंपनीचे सहसंस्थापक आहेत कोण? जॉर्डन मूर. 1965ला फॉरचाइल्ड सेमीकंडक्टर कंपनी काढली होती डॉक्टर पूर्णिमा अडवाणी. 2002 ते 2005 राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष होते. 2 ते 5 द लॉ पॉईंट कंपनीच्या प्रमुख आहेत. एशियन ज्युडिशियरी ट्रिब्यून पुस्तक लिहिलं होतं. इंडियन ज्युडिशियरी ट्रिब्यून हे पुस्तक लिहिलं होतं. नंतर केसरीनाथ पाठक UPचे आमदार आहेत. 1991 ते 93ला अध्यक्ष होते विधानसभेचे. मेघालय, मिझोरम, वेस्ट बेंगाल, बिहारचे राज्यपाल आहेत. मेघालय, मिझोरम, वेस्ट बेंगाल, बिहारचे राज्यपाल आहेत केसरीनाथ पाठक. नंतर रहमान राही काश्मीरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ विजेते लेखक आहेत. रहमान राही काश्मीरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ विजेते लेखक कोण आहेत? रहमान राही. 2007ला सिवाह रुद जावेरान मोज इन ब्लॅक ड्रिंक्स पुरस्कार देतो इन ब्लॅक ड्रिंक्स पुस्तकासाठी. 2010ला पद्मश्री. 1961ला नवरोज ए साहेब कविता संग्रहासाठी साहित्य अकादमी. नवरोज अरब साहित्य अकादमी भेटला होता 1961ला. नंतर आहेत क्रीडा घडामोडी.